पंचकर्म म्हणजे काय, पंचकर्माचे प्रकार काय, पंचकर्मातलं वमन म्हणजे काय, पंचकर्मामध्ये असणारे गैरसमज, त्याची भीती आणि त्याच पद्धतीने त्याचे फायदे काय, त्याला कुणी करावे, कधी करावे, ह्या सर्वांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. नमस्कार, मी वैद्य प्रमोद पालवे. आज आपण जाणून घेणार आहे पंचकर्म व पंचकर्मातलं वमन नावाचं प्रकाराबद्दल. तर पंचकर्म करताना किंवा तुम्ही जेव्हा जातात डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलमध्ये, तर पंचकर्म करताना आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला काय करतात की तुमचं दोन पद्धतीने चिकित्सा करतात. एक पद्धत म्हणजे शमन चिकित्सा आणि दुसरी म्हणजे शोधन चिकित्सा. तर शमन चिकित्सा म्हणजे काय, तुमच्या शरीरातले जे आजार वाढलेले असतील, जे तुम्हाला त्रास देत आहेत, आता सध्या समजा पित्त वाढलेलं आहे, तर डॉक्टर किंवा वैद्य तुम्हाला औषध देतात. औषध दिल्यानंतर तुमच्या शरीरातले त्रास कमी होतो. ह्या चिकित्सेला शमन चिकित्सा असे म्हणतात. आणि दुसरी जी चिकित्सा आहे ती शोधन चिकित्सा म्हणजेच पंचकर्म चिकित्सा. तर पंचकर्म चिकित्सा करताना जर तुमच्या शरीरातले आजार जर खूप प्रमाणात वाढले असतील, तुमचा त्रास जर वाढलेले असतील, तुमच्या शरीरातील वात पित्त कफ हे 3 दोष जर अतिप्रमाणात वाढले असतील आणि ते औषधाने जर ते बरे होत नसतील, तर त्याला आपण पंचकर्म करायला सांगतो. तर पंचकर्म करताना त्याच्या नावातच पंच आहे, काहीतरी 5 प्रकारचे प्रकार आहे किंवा कर्म आहे. तर पहिला जो प्रकार आहे वमन नावाची प्रक्रिया, दुसरं आहे विरेचन नावाची प्रक्रिया, तिसरं बस्ती, चौथं रक्तमोक्षण आणि 5वं नस्य. थोडक्यात असं आहे की पंचकर्म म्हणजे शरीरातील दोष जर अतिप्रमाणात वाढलेले असतील, तुमचा आजार जर अतिप्रमाणात वाढला असेल, तर त्याला चिकित्सा देताना वैद्य लोक तुम्हाला पंचकर्म चिकित्सा करायला सांगतात.